राष्ट्रवादीच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब लावला. कट्टर विरोधकाचा फोटो. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता आणि या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या 1 दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. या दरम्यान या मंत्रिमंडळ विस्ताराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता. यावेळी छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलं नाही आणि त्यामुळे भुजबळ हे चांगलेच नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी उघडपणे अनेकदा बोलून दाखवली. अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीतून बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत छगन भुजबळ हे देखील होते. अजित पवार यांच्यासोबत तेव्हा ज्या 8 मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यामध्ये भुजबळांचा देखील समावेश होता. मात्र त्यांना यावेळी नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाही आहे. भुजबळ नाराज असतानाच आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.